आणि निवडणुकीच्या ऐन वेळेस उमेदवारीची घोषणा झाल्यामुळं मी कदाचित बऱ्याच गावांना त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही, परंतु ही जी टीम आहे आमच्या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची आहे, आदरणीय हरिभाऊ काकांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेनेची टीम आहे आणि आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मित्र पक्षाचे कार्यकर्ते, मधुकररावजी अवचार या ठिकाणी आहेत, त्यांचं सुद्धा योगदान, सदाभाऊ खोतच्या पक्षाचं, ही सर्व मंडळी दिदी अत्यंत रात्रंदिवस सर्वांनी एकत्रित करून या निवडणुकीमध्ये हा विजय संपादन केलेला आहे। अत्यंत संघर्षमय निवडणुकी झालेली आहे। मातब्बर मंडळी या निवडणुकीला आमच्या समोर त्या ठिकाणी होती आणि अशा परिस्थितीतही या संघर्षमय निवडणुकीमध्ये माझ्या सर्व भारतीय जनता पक्ष असेल, माझे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, माझ्या सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते असतील, सर्वांनी अत्यंत एकीनं, एका दिलानं, एका ताकदीनं ही निवडणूक लढली आणि हा विजय या ठिकाणी आम्ही संपादित केलेला आहे। आणि महायुतीच्या माध्यमातून एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी निवडून आलेला आहे। अनेक आश्वासनं आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सर्वांना दिलेली आहेत, माझ्या वडीलधाऱ्यांना दिलेली आहेत, माझ्या मायमावल्यांना दिलेली आहेत, माझ्या तरुणांना या ठिकाणी दिलेली आहेत। आता हे करत असताना मात्र आपला सर्वांना आम्ही या ठिकाणी शब्द देऊ इच्छितो, आपला सर्वांना आश्वासित या ठिकाणी करू इच्छितो की सुदैवानं योग इतका चांगला आहे की केंद्रामध्ये सत्ता महायुतीची आहे, राज्यामध्ये सुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी निवडून आलेलं आहे। आणि जी काही आश्वासनं आम्ही या ठिकाणी दिलेली आहेत ती सर्व आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आता दिदीला मंत्रिपद मिळालंय, हे त्यांच्या माध्यमातून आता ही सर्व कामं आम्हाला या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करायची आहेत। आणि ही आश्वासनं पूर्ण करत असताना निश्चित जसं संजूभाऊंनी असेल, एकनाथराव साळवे साहेबांनी असेल, भावनाताईंनी असेल, अनेक अपेक्षा आमच्या सर्वांच्याकडनं या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। त्या व्यक्त करत असताना आमची सुद्धा आता जिम्मेदारी आहे की आपण सर्वांनी निवडून दिलेले आहे। अनेक गावांमध्ये आमचे असे मोठमोठाले सत्कार झालेले आहेत, मोठमोठाले हार आमच्यावर पडलेली आहेत, मोठमोठ्याल्या JCBच्या मधनं या ठिकाणी फुलांची पुष्पवृष्टी आमच्यावर त्या ठिकाणी झालेली आहे। खऱ्या अर्थानं एक नवचैतन्य ज्या मतदारांच्या, ज्या माझ्या सर्व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे, ते नवचैतन्य हे आमच्यावर आलेल्या जिम्मेदारीचं होतं की त्यांना अपेक्षा आहे ती आपल्याकडनं की या दोघांच्या वतीनं, या तिघांच्या वतीनं या जिल्ह्यामध्ये आमूलाग्र बदल असा घडेल आणि या जिल्ह्यामध्ये जे काही विकास मागच्या अनेक वर्षामध्ये झाला नाही ते निश्चित या जिल्ह्यामध्ये, या परभणीतल्या चारी विधानसभामध्ये तेवढ्या ताकदीनं विकास होईल आणि या जिल्ह्याला आता आगळं वेगळं रूप त्या ठिकाणी निर्माण होईल, अशा पद्धतीची भावना सर्वांच्या चेहऱ्यावर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खंत मनामध्ये आहे की जगात जर्मनी, भारतात परभणी आपल्या सर्वांना हिनवलं जायचं आणि हिनवलं जातं आजही, परंतु दिदी आपल्यावर ही जिम्मेदारी आहे की आता जगात जर्मनी, भारतात परभणी ही आपल्याला जरी हिनवलं जात असेल तर आता आपण पुढाकार घेऊन आम्ही सर्व तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीर आहेत। आपण सर्व आता जगात जर्मनी, भारतात परभणी असेल तर विकसनशील परभणी अशा पद्धतीचं सर्वांनी त्या ठिकाणी बोललं पाहिजे, अशी परभणी आपल्या सर्वांनी या ठिकाणी करायची आहे। ही जिम्मेदारी तुमच्या पाठीशी सर्वात प्रथम आहे। आम्ही सर्व तुमच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करत आहोत। आज साईबाबांची जन्मभूमी आहे, साईबाबांच्या जन्मभूमीमध्ये त्या ठिकाणी अनेक विकासाची कामं आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी करायची आहेत। अनेक निधी या ठिकाणी या जन्मभूमीच्या विकासासाठी येऊन पडलेला आहे। आता त्याला चालना देण्यासाठी खऱ्या अर्थानं आता ही जिम्मेदारी आमच्यावर आलेली आहे। या जन्मभूमीचा विकास करत करत सुद्धा या पाथरी शहराचा आणि पाथरी शहरासोबत मानवत शहर, सोनपेठ शहर या सर्वांचा विकास आम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने करायचा आहे। आज आवश्यक असलेले अनेक विकास कामं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायची आहेत आणि दर्जेदार, उत्तम, जसं एकनाथराव साळवे साहेबांनी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली की कन्स्ट्रक्टिव्ह कामं, निश्चित आमच्या कार्यकाळामध्ये झालेले कामं हे भविष्यामध्ये त्या ठिकाणी अनेक वर्ष दिसतील असे कामाला आम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करायची आहेत। हे खरं तर साईबाबा आपण सर्व नशीबवान आहात की साईबाबांची जन्मभूमी आहे आणि साईबाबांच्या जन्मभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी विकास निधी मिळणार आहे आणि या विकास निधीच्या माध्यमातून या पाथरी शहराचा चेहरामोहरा आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला बदलवायचा आहे। निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व त्या ठिकाणी करूयात। संजूभाऊंनी या ठिकाणी सांगितलं की शहराचा विकास झालेला आहे, परंतु नावाला त्या ठिकाणी झालेला आम्हाला पाहायला मिळतं। या शहरामध्ये सुसज्ज असं बस स्टँड या ठिकाणी असलं पाहिजे, इथल्या सांस्कृतिक
जे काही वारसा आहे जे काही या